भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले धैर्यशील मोहिते पाटील हे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। वाढदिवसानिमित्त आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। तसंच लोकसभा निवडणूक लढवण्यामागचं कारणही सांगितलंय। मी तिकिटासाठी मागणी केली होती, मात्र पक्षानं तिकीट दिलं नाही। त्यानंतर मी हा विषय सोडून दिला होता, मात्र जनताच आम्हाला बसू देत नाही, असं म्हणत धैर्यशील मोहितेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सकाळी माळशिरस तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली। यानंतर माध्यमांसोबत बोलताना ते म्हणाले की अनेक ठिकाणी घरं आणि गुरांच्या गोठ्यांचंही मोठं नुकसान झालंय। या पावसात अनेक ठिकाणांची वीज यंत्रणा उद्ध्वस्त झाली असून ही यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास पिण्याच्या पाण्याचा आणि गुरांसाठी लागणाऱ्या पाण्याचाही प्रश्न तयार होईल। त्यामुळे ही दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी आम्ही केली आहे। पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर मी घरी येऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले। या परिसरात जनतेनं आमच्यावर खूप प्रेम केलंय। अनेक लोकांची तिसरी पिढी आमच्यासोबत काम करत आहे। वाढदिवसाला माझा एकच संकल्प आहे की आजोबांनी जे काम केलं, विजयदादांनी जे काम केलं ते करण्यासाठी तेवढी शक्ती आणि बुद्धी आम्हाला मिळो एवढीच प्रार्थना आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या मोहिते पाटलांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत। उद्या सकाळी अकलूज इथं स्नेहभोजनासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि इतर अनेक मोठे नेते येणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर प्रेम करणारी सर्व लोक येणार असून त्यांच्याशी चर्चा करून आम्ही आमचा राजकीय निर्णय जाहीर करू, अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेली आहे। तर राजीनामा देताना धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले होते पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकताच भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। मी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे। तसंच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे। या कार्यकाळात जिल्हा मंडल कार्यकारिणी, मोर्चे इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचं कार्य केलंय। तसंच शक्ती केंद्र, सुपर वॉरियर, बूथ रचनाही पूर्ण सक्रिय केलेल्या आहेत। वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजित करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलंय। आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्यास कळवू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा तसंच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती, असं मोहिते पाटील यांनी आपल्या राजीनाम्यापत्रात लिहिलेलं आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।